सुप्रभात सर्वांना. पुन्हा एकदा या सुंदर सकाळी मी तुम्हा सर्वांचं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आणि आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज एक वचन मी वाचत आहे आणि ते जे वचन आहे निर्गम 26 अध्याय 6 वचन असं म्हणतं की आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. देवाचं वचन म्हणतं की जे अशा आहेत की जे माझ्यावरती प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवरती मी दया करतो. प्रियानो, आज आपण एक आईवडील या नात्याने आज आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपण चांगले विचार करतो, नाही का? आपली मुलं आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी घडाव्यात, त्या गोष्टी घडाव्या, आपली मुलं आशीर्वादित असावेत, आपले मुलं सुखी समाधानी असावेत. मात्र प्रियानो, ही फक्त अपेक्षा धरणं, आपण अपेक्षा धरू शकतो, अपेक्षा धरणं योग्य आहे. मात्र ती अपेक्षा किंवा ती जी योजना तुमची माझ्या आपल्या मुलांच्या पाठीमागे आहे ती कधी पूर्ण होणार आहे? वचन काय सांगतं? आपण जर आपला जो देव आहे त्याच्यावरती आपण प्रेम करू, त्याच्या आज्ञा पाळू, तर देव म्हणतोय अशांच्या हजारो पिढ्यांवरती मी दया करणार आहे. तुम्हाला मला वाटतं का आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा देवाने दया करावी? कारण का त्याच्या दयेच्याच द्वारे आपली मुलं आस्वादित होणार आहेत, सुखी होणार आहेत, समाधानी होणार आहेत आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते भरभराटीमध्ये होणार आहे. आणि म्हणून आपण विचार करूया की आज खरोखरच परमेश्वरते आपण प्रेम करत आहोत. आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल, आज मी विनंती करेन आमचं जे चॅनल आहे तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.